केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा. पेन येथील पशुधन कार्यशाळेत कुक्कुटपालकांचा प्रशासनाला इशारा. पेन येथे रायगड जिल्हा पशुधन विभागाच्या एकदिवसीय जिल्हा कार्यशाळेत कुक्कुटपालक शेतकऱ्यांनी आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर विविध प्रश्न मांडत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. कार्यशाळेला कृषी आणि पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, अप्पर सहायुक्त प्रशांत कांबळे, जिल्हा उपायुक्त सचिन देशपांडे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मधील एकतर्फी करार, कोरे धनादेश, मायनस पेमेंट आणि कंपन्यांकडून होणाऱ्या कथित शोषणाचा मुद्दा ऐरणीवर आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने मंजूर केलेले अनेक निर्णय अद्याप प्रभावीपणे राबवले जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कुक्कुटपालक संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी करार नोंदणी, पशुखाद्यावरील अन्न घटकांची माहिती आणि कृषी समक्ष दर्जा संदर्भातील निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर सभापती वैकुंठ पाटील यांनी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. शासन निर्णयांची अंमलबजावणी न झाल्यास कुक्कुटपालक शेतकरी व्यवसाय सोडून पर्यायी व्यवसायांकडे वळण्याचा इशाराही संघटनांनी दिला. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेन. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.